नमस्कार. वसमत नगर परिषदेसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुनील भाऊ काळे, प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये रुक्मिणबाई संजय भोसले, प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये डॉक्टर रेणुकाताई गजानन पतंगे व तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये प्रभाकर क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये अस्मिता प्रकाश गव्हाणे व तसेच भाजपच्या वतीने शिल्पाताई मोगम महाराज प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये असे मिळून सर्वांचे उमेदवारी आज दाखल झाले आहेत. यांचे उमेदवारी अर्ज दाखल तसेच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व भाजपा, राष्ट्रवादी, अपक्ष अनेकांनी उमेदवारी आज दाखल केले आहेत. आज वसमत नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आज तहसील कार्यालयात, एसडीएम कार्यालयात आमचे भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष तांबाळीताई यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार म्हणलं तर नगराध्यक्षासाठी उमेदवार तो सुषमा शिवदास बोड्डेवार आणि नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकासाठी आज रोजी 20 उमेदवाराची फॉर्म भरलेले आहेत. वेळाअभावी उद्या 10 उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरणार आहे. या ठिकाणी युतीचा प्रस्ताव जवळपास शिवसेनेने सुद्धा मांडलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा मांडलेला आहे. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं एकत्रितपण झालं त्याप्रमाणे तिन्ही जिल्हाध्यक्ष बसून उद्याच्या दिवशी हे ठरविणार आहेत की कोण या ठिकाणी नगराध्यक्षपद कुणाला सोडायचं, यासाठी एक बैठक होणार आहे. नसता जर युती नाही, महायुती जर झाली नाही तर आम्ही सक्षम उमेदवार इथं नगरपालिकेला आपल्या वसमत नगर परिषदेसाठी दिलेला आहे. ते म्हणजे सक्षम उमेदवार म्हणजे सौ सुषमा शिवदास बोड्डेवार. याच्या अगोदर सुद्धा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि 3 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. महायुतीचा धर्म आमदार संतोष बांगर यांनी पाळला नाही, ते स्वतः आणि या ठिकाणी सुद्धा त्यांचे 2-4 प्रस्ताव आमच्याजवळ आले होते आणि आम्ही आमच्या नेत्याला विचारून महायुतीसाठी ठरविणार आहे. भाऊ रात्री मेघनाथ ते वैयक्तिक आमची एक कसं होतं की पक्षाची बैठक होती आणि कोर कमिटीची बैठक होती, ते विषय मी ते सांगू शकत नाही. नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं? नाही, नागरिकांना काय आव्हान असेल म्हणजे काय की दर वर्षाप्रमाणे 5 वर्षाप्रमाणे आम्ही जे वसमत शहरामध्ये नगराध्यक्षाचा जेव्हा प्रभागातून आणि जनतेतून निवडणूक होत असती त्यावेळेस आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास 35 वर्षापासून या वसमत शहराचं आम्ही काम करत असतो आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाला 6-7-8 असे नगरसेवक निवडून आले आहेत. पण आमचे सक्षम उमेदवार आज आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास 20 उमेदवार निवडून येतील असं मला वाटतं. निवडणुकीच्या निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये कोणते मुद्दे असत लोक सांगतो, स्वच्छता असली पाहिजे, त्यानंतर पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, लाईटची व्यवस्था असली पाहिजे, नाल्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आणि जवळपास वसमत शहरामध्ये आता 1-2 वर्षामध्ये काम जे चालू आहे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये लोकांना बघितलेलं आहे आणि आताची परिस्थिती बघितली आहे. प्रशासक लागून 4 वर्ष झाले आहे, कोण काय करायला हे आपण प्रत्यक्ष डोळ्यातल्या या वसमतच्या जनतेनं बघितलेलं आहे.